नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, MPSC शॉर्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील आरक्षण या विषयावर बोलणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा राहील. महाराष्ट्रामध्ये सध्या 52% आरक्षण लागू आहे सद्यस्थितीमध्ये आणि 10% EWS मिळून असं 62% आरक्षण सध्या झालेलं आहे. आणि ओपनमध्ये आता पूर्वी 48% होतं, आता 38% झालेलं आहे. तर त्याचंच आपण आज विस्तृत वर्णन पाहणार आहोत. तर त्यामध्ये 52%मध्ये 19% हे OBCला देण्यात आलेलं आहे, 13% शेड्यूल कास्टला, 60% अनुसूचित जमातीला आणि 13% विमुक्त भटक्या जातीसाठी हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर 48%तील जी ओपन कॅटेगरी आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण म्हणतो आपण किंवा सामान्य किंवा खुला प्रवर्ग म्हणून ओळखले जाते ती कॅटेगरी, त्यामध्ये लिंगायत, मराठा, ब्राह्मण, राजपूत, वैश्य, मारवाडी, CKP, सारस्वत, जैन आणि मुस्लिम अशा प्रकारे या जाती येतात. आणि ज्या जाती कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गात म्हणजेच OBC किंवा ST SC मध्ये किंवा विमुक्त भटक्या जातीमध्ये जी जात येत नाही, त्या सर्व जाती ह्या ओपन कॅटेगरीमध्ये येतात. 48% कॅटेगरी ओपन कॅटेगरी इतके दिवस होती. आता सध्या आरक्षणाचा कोटा हा 62%वरती गेलेला आहे. तर खुली कॅटेगरी म्हणजेच खुली श्रेणी, सामान्य खुली श्रेणी ही भारतातील अनारक्षित शैक्षणिक किंवा नोकरीच्या जागांची श्रेणी आहे, जी सर्व जाती आणि आदिवासी गटांसाठी आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त आणि प्रस्थापित उच्च जातीचे लोक खुल्या प्रवर्गातील जागांसाठी स्पर्धा करू शकतात. भारतात SC ST किंवा OBC आरक्षण यादीत समाविष्ट नसलेल्या जातींसाठी फॉरवर्ड कास्ट किंवा सामान्य जात हा शब्द वापरला जातो. सरासरी या जाती आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या इतर जातींपेक्षा पुढे मानल्या जातात, त्यामुळे त्यांना सामान्य किंवा खुला प्रवर्ग म्हणून ओळखले जातं. तर यामध्ये मराठा आरक्षण सध्या चर्चेचा विषय होता, तेही आपण बघूयात. मराठा विद्यार्थ्यांना OBCच्या धर्तीवर 605 अभ्यासक्रमात शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सध्या घेतलेला आहे. मुंबई मराठा महामोर्चाच्या शिष्टमंडळाला या शैक्षणिक सवलती देण्याचे आश्वासन दिले होते. तर या घोषणेनंतर मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. सदरील याचिका त्यांचे पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढवली होती आणि 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला होता आणि मराठा आरक्षण हे असंविधानिक असल्याचे सांगितले होते, त्यास अवैध ठरवले. 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता. तर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने खालील काही मुद्दे मांडले होते, ते आपण आज पाहणार आहोत. गायकवाड समितीचा अहवाल त्यांनी फेटाळला. मराठा समाज मागास असल्याचे नाकारले, त्यामुळेच मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही असे त्यांना वाटले. 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरवले, त्यानंतरचे मात्र बाद ठरले. आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द नाही. म्हणजे ज्यावेळेस आरक्षण लागू होतं त्यावेळेस जी भरती झाली त्यावेळेसची भरती वैध आहे, त्यानंतरची झालेली भरती रद्द करण्यात आलेली आहे. इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचारासाठी मागणी चुकीची ठरवली. आरक्षणाची सीमा 50%हून अधिक असू नये असं कोर्टानं सुनावलं. मराठा समाजाचा EBC प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला. संविधानाची 102वी घटनादुरुस्ती वैध ठरवली. गायकवाड समिती आणि उच्च न्यायालय हे दोघेही 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठीचे योग्य कारण सांगू शकले नाही, त्यामुळे देखील हे आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे असे कोर्टाने त्यावेळेस म्हटले होते. आता आपण पाहूयात OBC म्हणजेच इतर मागासवर्ग हा गट. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण 52% आरक्षण दिले गेलेले आहे, ज्यामध्ये OBCंना 27%, VJNT यांना पकडून 27% आरक्षण दिलेले आहे. राज्यघटना तयार होताना संविधान सभेचे सदस्य जेव्हा TT कृष्णमाचार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की मागासवर्गीय म्हणजे नक्की काय, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अनुसूचित जाती आणि जमातीशिवाय असे अनेक घटक आहेत जे राज्यामध्ये जे मागासलेले आहेत, त्यांना त्यांचा समावेश या सूचित करण्यात यावा, त्यासाठी त्यांनी अदर बॅकवर्ड कास्ट हा प्रवर्ग निर्माण केला. इतर मागासवर्ग किंवा OBC, ज्याला इंग्रजीमध्ये अदर बॅकवर्ड क्लास असे म्हणतात, हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग म्हणजेच समाज आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला असून पुढारलेला समाज अल्पसंख्याक आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो मुख्य मागास समजला जातो, त्याला अनुसूचित जाती जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासापेक्षा कमी मागासलेल्या समाज घटकांना
इतर मागास ठरवण्यात आलेले आहे. भारतात 41% ते 52% लोकसंख्या OBC आहे. पुढील प्रवर्ग पाहूयात. अनुसूचित जात आणि अनुसूचित जमात. अनुसूचित जाती जमाती हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले 2 गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास म्हणजेच मागासवर्ग म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलतः भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत. आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधीकधी आद्री द्रविड म्हणून देखील केला जातो. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे 16.6% आणि 8.6% आहे. या 2 समूहांची एकत्रित लोकसंख्या ही 25.2% आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या 59 आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,32,75,898 आहे, जी टक्केवारीमध्ये 18.81% असून त्यात पुरुष 67,67,759 व स्त्रिया 65,08,159 आहेत. भारतातील एकूण 20.14 कोटी अनुसूचित जातींपैकी 6.6% अनुसूचित जाती महाराष्ट्रात आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सुधारणा कायदा 1976चा आहे. यामधील भाग 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जातींतील 59 प्रकारच्या जातींसाठी एकूण आरक्षण 13% आहे. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींमध्ये महार 57.5% आहेत, माग 20.3% आहेत, चांबार आणि भांबी 12.5% आहेत, तर भंगी हे 1.9%. या प्रमुख जाती 4 आहेत. या समाजाची लोकसंख्या एकूण 92% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक 19.4% आहे. 2011च्या सेन्ससनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनुसूचित जातींचे प्रमाण आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची संख्या 47 आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1,05,10,213, टक्केवारीमध्ये 9.35% असून त्यांना 7% आरक्षण आहे. आता आपण पुढील भटक्या विमुक्त जाती संबंधित पाहणार आहोत. भटक्या विमुक्त जाती. भटके हे निश्चित वस्ती नसलेल्या समुदायाचे सदस्य आहेत, जे नियमितपणे त्याच भागात भ्रमंती करतात. अशा गटांमध्ये शिकारी गोळा करणारे धनगर, विशेषत पशुपालन करणारे मालक, कलईवाले आणि व्यापारी भटके यांचा समावेश होतो. बेरड, बेस्तर, भामटा, रामोशी, वडार, वाघरी व छप्परबंद या 14 विमुक्त जाती आहेत. भटक्या जमातींच्या गोटात गोसावी, बेलदार, भराडी, भूते, चित्रकथी, गारुडी, घिसाडी, गोंधळी, गोपाळ जोशी, कोलाटी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, बहुरूपी या काही प्रमुख जाती आहेत. विमुक्त भटक्या जातींमध्ये मुख्य 4 प्रवर्ग उपप्रवर्ग पडतात. त्यामध्ये VJNT A 3% आरक्षण आहे त्यांना, VJNT B 2.5% आरक्षण, VJNT C 3.5% आरक्षण आणि VJNT D यामध्ये 2% आरक्षण देण्यात आलेले आहे त्यांना. मित्रांनो, हे महाराष्ट्रातील आरक्षणावरील महत्त्वाचे काही मुद्दे होते जे आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले आहेत. ज्यामध्ये आपण पाहिलं की इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे, अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 7% आणि विमुक्त भटक्या जातींसाठी 13% आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व मिळून 52% होतं आणि EWSसाठी 10% आरक्षण देण्यात आलेले आहे. ते मिळून 62% याची टक्केवारी गेलेली आहे आणि आता ओपन टक्केवारी ही 38% राहिलेली आहे, ज्यामध्ये खुला प्रवर्ग येतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सराव पेपर सोडवण्यासाठी वेबसाईटला भेट द्या www.mpscshort.in. धन्यवाद.